आपले व्ह्यूज किंवा इंटेन्शन साफ होते. पण एक आपलं नाव व्हावं तरुणांमध्ये. मी एक सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा आहे. मला काही राजकीय वारसा नाही की माझे वडील, कोणी माझे सासू सासरे किंवा घरातलं कोणी पण, म्हणजे जर माझ्याकडे 4 लोक आले कामासाठी, तर 4 लोकांपैकी 4 लोकांचे कामं आमच्याकडून व्हायची, व्हॅलिड कामं. तुम्ही आमदार संग्राम जगताप यांचे खंदे समर्थक म्हणून तुमची ओळख आहे. राजकारणामध्ये काही समीकरणं असतात, बेरजेचे वजाबाकीचे. शेवटी ही माझी लढाई आहे. ही मला स्वतःचा स्टँड स्वतःच घेऊन करणं आहे आणि ती जिंकणंच आहे. जो लोकांचा रिस्पॉन्स आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला 100% सांगतो की माझा विजय पक्का आहे. तुमच्यासाठी निवडणूक म्हणजे काय? पद महत्वाचं आहे की विचारधारा? ते समस्यांवर ओव्हरकम करायचं आहे, म्हणून आम्हाला सभागृहात जाऊन लोकांचे प्रश्न मांडायचे आणि ते प्रश्न सोडवायचे पण आहे. माझं विजन राहील की सगळ्यात पहिले बाजारपेठ, भाजीपाला मार्केट करावं, जेणेकरून लोकांना त्या पर्टिक्युलर दिवशी आठवडा बाजार किंवा काही बाहेरचे शेतकरी आपल्या इथून तर फ्रेश पण मटेरियल मिळेल आणि त्यांची एक गैरसोय होणार नाही आणि लोकांची पण गैरसोय होणार नाही. निवडून आल्याच्या नंतर ते पुढचे 6 महिने राहतील, तर त्या 6 महिन्यामध्ये तुम्ही काय करणार? पहिले 6 महिने जे आपल्या बेसिक गोष्टी ज्या सध्याला नागरिकांना खूप सतावत आहेत, ते धुळीमुळे जसं तुम्ही बोलले ॲलर्जी होणं, जे शेतकरी येतात बिचारे 2 रुपयासाठी, त्यांना पण तिथे त्रास दिला जातो. महापालिकेच्या कामांमध्ये कुठेतरी तांत्रिक नियोजन जे आहे ते कोलमडलेलं आहे असं तुम्हाला कुठे वाटतं? आहे तशी तांत्रिक अडचण वाटतेच मला. तुम्हाला दिसतोय ना किती शहरामध्ये निधी आणूनही एवढा गोंधळ आहे. गोंधळ आहे, तो दिसतोच आहे. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं लक्षच नाही या गोष्टींवर. या 3-4 गोष्टी आहेत ज्याने रोजगार वाढवेल आणि त्या गोष्टी केल्या गेल्या पाहिजे. तोरगस यांनी, भैया राठोड यांनी एक गोरगरिबांचे नेते, गोरगरिबांचे आमदार, मोबाईल आमदार म्हणून त्यांची ख्याती होती. जर संवादच झाला नाही तर त्यांना कळणार कसं माझे विचार काय. म्हणजे आपली फर्स्ट टर्म आहे, तुमचे जे विरोधक आहे ते तुम्हाला तुल्यबळ वाटतात का कुठं? तुमचे जे विरोधक आहे त्यांच्याबद्दल अशी चर्चा आहे की त्यांना स्वतःच्या तिकीट आणण्यासाठी वरती जाऊन बसावं लागलं. तिथली कदाचित जनता त्यांना नाकारेल, की त्यांना भीती. त्या प्रतिष्ठेसाठी त्यांना ते नगरसेवकी पद पाहिजे असेल. अरे हे गार्डन मी आणलं बरं का, हे IT पार्कचं सँक्शन मी केलं, हे MIDCची कंपनीचं मी वाढवलं. प्रभाग क्रमांक 3च्या जनतेने तुमच्याकडनं काय अपेक्षा केली पाहिजे नगरसेवक म्हणून, नगरसेवक झाल्यानंतर